500 रुपये पंप दिलते ना 2000 ऑनलाईन पावती पडली आपल्याला आपलं बोलणं झालं नाही थांबतो इथं तर काय व्हिडिओ चालू राहू दे चालू राहू दे पैसे घेतले तुझे पंप 500 रुपये दिलेले जा तुम्ही कोणता पंप या पंपावर तुला सांगतो चला कोणी सांगितलं तुला पंपावर पैसे द्यायला कोणी सांगितलं तुला पैसे द्यायला कोणी सांगितलं तुला सांगितलं नव्हतं विचार करू नको दंड पाडला भरून घे हरणार तर आहेच मी दंड बरं टाकली कशामुळे 500 रुपये दिलते का नाही मी कोणी घेतले पंपावर दिला सांगितली होती तुम्ही कोणाला कोणी सांगितलं तुम्ही सांगितली होती इथं गाडी अडवल्यावर शाळा बनल्याचं नाही म्हणजे 500 रुपये दिलते मी पावती टाकायचं काय सांगत होता तुम्ही सांगितली होती तू हे करतो का काय काय करतोय काय करतोय व्हिडिओ काढून घेतो काय कोणी सांगितलं काढतोय मी सांगतो का क्लिअर सांगतो मी बोलून सांगतो व्हिडिओ काढतोय म्हणून काढा व्हिडिओ काढा हा जा तुला दंड पडलेला टाकतोच 10,000चा दंड भरला असता 10,000 भरले असते पैसे टाकायचे असले काम नाही नसते करायचे. व्यवस्थित बोला इथे टाकायचे मग हे टाकले. पावती कशामुळे टाकली मला एवढं सांगा तुझा सीट बेल्ट अशी भेटायला तर 500 रुपये दिले पैसे तर सांगितलं तुला दिले तुम्ही सांगितले कोणी होते. सांगितलं? तुम्ही सांगितले कोणी सांगितलं तुम्ही तुला? सांगितले होते कोण म्हणताय कोण म्हणताय काय ते म्हणजे? सांगत होतं तिकडे जाऊन मग यायचं ना 5 मिनिटात मागं बोलून. आलो असतो ना पर लांब गेलो पावती कधी टाकली आता मेसेज पडला हे बोंबलो तो पावती कशाला रे? बोंबलो तो म्हणजे 2000 रुपये कोण भरायचे तर? बेल्ट हा? नव्हता तुझा. आधी साहेब नसतो ते अरे मग सांगायचं टाकली ना, होती. सांगायचं ना, पावती टाकणार आम्ही पावती करेल टाकली म्हणून. होती ना? पावती म्हणायची आणि किल्ला टाकतो हा. 500 मला रुपये तिथे द्यायला पैसे दे. तिथे व्हिडिओ बंद कर. व्हिडिओ नाही व्हिडिओ चालू ठेव. कोण काय करते ते बघतो चालू ठेव व्हिडिओ. काय तुझ्या सेफ्टी बेल्ट हा, नव्हता नव्हता दंड नव्हता पडला. नव्हता दंड पडला मग 500 रुपये कशामुळे घेतले कोणी घेतले तिथे पंप द्यायला सांगितले नाही कोणी 500 रुपये सांगितलं? तुम्ही सांगितले कोणी सांगितलं? तुम्ही त्याला विचार. नीट तुम्ही बोल जरा, सांगितलं. नीट बोल. काय? आरोप नको करू काय. आरोप दादा मी करणार. मी दादा बोलत नाही कुठला कोणी दादा सांगितले? नाही. तुम्ही सांगितले होते फक्त 500 रुपये कोणी द्यायला. सांगितलं तुला तुम्ही कोणी सांगितलं तुम्ही आरोप नको करू काय मी हो आरोपाचा विषय नाही आम्ही पण ऐकलेलं आहे माहिती आहे आमच्या त्यांनी काही एकट्या पुढे दिलेली नाही काही 500 रुपये दिले का नाही? आम्ही काही येडे नाहीत केलं परत यायला हे करायला दिलेत का नाही पंप बघा तुम्ही आता काय करू माहितीये का आता तुला दंड पडलेला आहे पडला मी भरणारच नाही मी बोलून सांगतो भरणार भरणार आहे तर जा आता. भरणार आता आहे मी. नको म्हणजे 500 रुपये घेऊन कशामुळे दिले? कोणी घेतले पैसे आता तुझे मी सांगितलं सर कोणी दादा, सांगितलं 500 रुपये पंपावर तू दिले. काय बी सांगशील ना तुला दंड पडला म्हणून आला तू माग मी सांगतो काय लगेच जायचं 2 मिनिटात 2 मिनिटात नाही आलो आम्ही गेलो पुढे अरे तू काय म्हणशील तुला दंड पडला म्हणून तू उद्या काय म्हणणार आहे तू काय म्हणणार आहे दंड पडला म्हणून हो तुला माणूस की दाखवली 2च त्यांना मारले नाही, नाही, हा, नाही, जा आता. नाही, तुला नाही, 2 दंड मारलेले 2च काय मारले टाकायचे टाका जा अजून आता. टाका अजून टाका अहो तुम्ही दंड 10,000 भरला असता लावला असताना आम्ही 10,000 दंड भरला असता पण हे काय विषय असा ए, 2 मिनिटं आरोप करू नको आरोप काय. आरोपाचा विषय नाही एक जण नव्हता ऐकायला इथं भलते लोक आहेत ऐकायला आरोपाचा विषय नाही आरोपाची मध्ये नाही. साहेब, आम्ही तुला बी काय करायचं ते कर जा. शांतपण नको शिकू प्रॉब्लेम तू. काय झालेला आहे व्हिडिओ चालू ठेव. चालू ठेव. हा, ठेव. टाकले तर 2,000 पावती टाक. व्हिडिओ चालू ठेव जा तुला दंड पडला भरून घ्यायचा चल जाय भरणार तर हा आहे, कोण दे दादा कोण दे दादा दंड भरणारच आम्ही जा भरून घे दंड जा पण जा. हे राहू दे. मी सागर गायकवाड मी पुण्यावरनं माजलगावला जात होतो गावाला करंजी घाटाच्या खाली आहे आता करंजी घाटाच्या खाली जे ट्रॉफिक पोलीस थांबतात त्यांनी माझा मित्र गाडी चालत होता सीट बेल्ट लावलेला नव्हता सीट बेल्टची फाईन बोलत होते तर नाही टाकत म्हणले ऑनलाईन टाकत म्हणले होते तर ते मला बोलले काहीतरी घेऊन घेऊन बोलू तिकडे आमच्या पैसे कॅश पैसे नव्हते तर ते बोलले ऑनलाईन घेत नाहीत आम्ही तर त्यांनी ऑनलाईन आम्हाला पंपावर जायला सांगितलं पंप जातो पंपावर आम्ही 500 रुपये ऑनलाईन पे मारले आणि आम्ही तिसगावमध्ये गेलो सीएनजीच्या पंपच्या लाईनला होतो तर इथं 500 रुपये देऊन आम्ही त्या पोलीस ट्रॉफिक पोलिसने आम्हाला 2,000 रुपयाची फाईन टाकली तुम्हाला फाईन दाखवतो बघा ते बघा 2,000 रुपयाची फाईन आहे ह्यांना पैसे देऊन बी ह्यांनी 2,000 रुपयाची मला फाईन टाकली हे कशामुळे एवढी लूटमार करते ह्यांना पगार कमी पडतंय का त्यांच्यावर काहीतरी कारवाई झाली पाहिजे